भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न। हजारो नागरिकांची उपस्थिती। वंदे मातरम, भारत माता की जयचा जयघोष। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीत शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 भगूर येथील तुळसा लॉन्स येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, भारत माता की जय असा जयघोष करण्यात आला। याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विश्व हिंदू परिषद केंद्रीय सल्लागार समिती सदस्य एकनाथराव शेटे यांनी संघाच्या 100 वर्षांच्या वाटचालीचा इतिहास सांगताना 1925 साली संघाची स्थापना झाली आणि संघाने लावलेली रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले। संघाच्या माध्यमातून हिंदुत्वाची ज्योत अखंडपणे चालू आहे। तरुणांपासून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा कार्य विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून केलं जात आहे। हा सर्वोच्च अभिमान असल्याचे प्रतिपादन एकनाथराव शेटे यांनी केले। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घरोटे, नैनाताई देशमुख, महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, भगूररत्न, हरिभक्तपरायण गणेश महाराज करंजकर, हरिभक्तपरायण साक्षीताई पळसकर, हरिभक्तपरायण आदित्य सुनील करंजकर, छत्रपती शिवाजी महाराज इतिहास अभ्यासक वेदांत करंजुले उपस्थित होते। सनातन हिंदू धर्म हा खऱ्या अर्थाने मानव जातीत मदतीसाठी सदैव धावून येणारा माणुसकीचा धर्म असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। आता प्रस्तावनेतच एवढा वेळ गेला तर काय बोलू मी? काय असतं, शेवटचे वक्ते असतात त्यांना फार टेन्शन असतं। जसं पाऊस पडून जावा, सगळीकडे पाणी असावं आणि एखाद्या शेतकऱ्याने मोटर चालू करून पुन्हा पाणी सोडावं, तशी गत आता माझी झाली आहे। पण जास्त वेळ काही घेणार नाही, जेवणही वाट पाहत आहे, पण धर्मासाठी थोडासा वेळ आपण देऊया। धर्माविषयी बोलत असताना आतापर्यंतच्या वक्त्यांनी विविध विषयांना स्पर्श केलेलाच आहे। माझ्या वाट्याला काय विषय आलाय मला माहित नाही, पण मला एकच कळतं, जो धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात। इथं मुस्लिम नाही, इथं ख्रिश्चन नाही, इथं शीख नाही, इथं ईसाई नाही। आपला छातीचा ठोका ज्या धर्माने चालतो तो खरा धर्म आहे आणि तो एकच धर्म आहे जो धारण केला जातो। आता सनातन धर्म वेगळा का हिंदू धर्म वेगळा या विषयामध्ये जास्त न पडता, जो अनादी काळापासून ज्याला प्रारंभ नाही, मध्य नाही, अंतही नाही असा पुरातन असलेला धर्म एकमेव आहे, तो म्हणजे हिंदू धर्म। तसा सिंधू या शब्दाचा अपभ्रंश होऊन हिंदू धर्म, हिंदू हा शब्द आलेला आहे आणि तसे शब्द थोडं करून सांगायचं ठरलं, ज्याने हीन आचार विचाराचा त्याग केला तो हिंदू आहे। म्हणून जर आपण एकमेकाला भेटलो, पुढे जर विचारलं तुम्हाला किती भाऊ आहेत, तुमचं कुटुंब काय, तर प्रत्येकाने आजपासून सांगायचं, एक भाऊ असो दोन असो, त्यांनी सांगायचं आम्हाला 4 भाऊ आहेत। आता विचारलं तुम्हाला तर एकच भाऊ आहे, तुम्ही खोटं बोलता 4 भाऊ आहेत। आम्ही विखुरले गेलेलो आहोत म्हणून प्रत्येकाने 4 भाऊ सांगायचे। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 भाऊ आहोत आपण। हा वेगळा, तो वेगळा, अमुक वेगळा, धमुक वेगळा असं अजिबात नाहीये। मुसलमानांना विचारलं तर ते म्हणत नाही आम्ही अमुक मुसलमान आहोत, आम्ही धमुक मुसलमान आहोत। इथं आम्ही जातीपाती करत असतो। नमाजची वेळ झाल्यानंतर त्यांना वेगळ्या आमंत्रणाची गरज नसते। म्हणून स्वामी विवेकानंद प्रकर्षाने सांगायचे, निष्ठा असावी मुसलमानांसारखी आणि नम्रता असावी ख्रिश्चनांसारखी। मला काही दुसऱ्या धर्माशी कर्तव्य नाहीये, कारण ते लोक तो धर्म धारणच करत नाही, कारण त्याच्यामध्ये धारण करण्याजोगं असं काही विशेष नाहीच आहे ना, तर काय धारण करणार आहे? आईकडे बघण्याची आमची धारणा वेगळी आहे, पत्नीकडे बघण्याची आमची धारणा वेगळी आहे, बहिणीकडे बघण्याची आमची धारणा वेगळी आहे, कारण आम्ही धर्माला धारण केलंय। त्यांच्या धर्मामध्ये सगळ्या स्त्रिया सारख्याच असतात आणि त्या फक्त भोगासाठी जन्माला आलेल्या असतात असा त्यांचा धर्म शिकवतो। काय शिकवून घेणार आहे सांगा ना? आमचा धर्म सनातन आहे। अल्लाच्या अगोदर कुठला देव नव्हता आणि येशू ख्रिस्ताच्या अगोदर कुठला देव होता मला सांगा तरी। आमच्याकडे मच्छपूर्ण वराह जाणं
नरसिंह आणि वामन, परशुराम, दशरथ नंदन, कृष्ण, बौद्ध, कलंकी, म्हणून आमचा धर्म सनातन आहे. धर्माप्रती निष्ठा का नसावी? किती निष्ठा शिकवली छत्रपती शिवरायांना जिजाऊ मातेने, किती जबरदस्त निष्ठा. म्हणून मला असं वाटतं, मुलं जन्माला येण्यानंतर नाही, बालपोटात असताना खरा धर्म शिकवला पाहिजे. कुणी सांगणार नाही तुम्हाला. छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये शहाजी राजांनी छत्रपती शिवराय लहान असताना त्यांना कथा ऐकवण्यासाठी 2 कथाकारांची नेमणूक केली होती. हा धर्म. कृष्ण परमात्म्याला कंस मारे म्हणून बापाने टोपलीत डोक्यावर घेतलं आणि लपत छपत निसर्गावरती मात करत त्याला सुरक्षित जागेवर नेऊन ठेवलं. ही कथा ऐकताना फळांच्या पेटाऱ्यामधून कसं पसार व्हायचं ही संकल्पना छत्रपती शिवरायांनी त्या धर्मनीतीकडून शिकली होती. हे आजच्या तरुण पिढ्यांना बालमनावर हे बिंबवलं पाहिजे. हिरण्यकश्यपूचा दृष्टांत भागवत कथेत ऐकताना भगवान नरसिंहाने त्याचं पोट कसं फाटलं असेल हे काय लगेच नाही झालं. हे बालमनावरती बिंब होतं. म्हणून त्या राक्षस अप्सरेचा कोथळा काढताना ती कथा छत्रपती शिवरायांच्या डोक्यात होती. हा धर्म आहे, हे धारण करणं. म्हणून हे बालवयामध्ये शिकवलं पाहिजे. शिवनेरीचा 1.5 फुटाचा उंबरा ओलांडताना छत्रपती शिवराय 20 वेळा पडले. 20 वेळा डोक्याला लागत होतं, टेंगूळ येत होतं, ओठातून रक्त येत होतं, कपाळ फुटलं होतं, दास्या गळत होत्या, पण जिजाऊ माता हसत होत्या. कोण्या माईला वाटतं आपल्याला अशा लेकराला लागावं. पोटचं लेकरू आहे, रक्ताचं नातं आहे. रडल्याने जिजाऊ माता त्या दास्या पुढे जायच्या. त्या राजांना उचलावं, त्यांना त्रास होतोय, बाल शिवायचं नाही. पण सांगितलं शपथ तुम्ही हात नाही लावायचा. 21व्या वेळेला ज्या वेळेला छत्रपती शिवरायाने उमरा ओलांडला त्यावेळेला जिजाऊ मातेच्या पडत. म्हणजे ज्या वेळेला राजे पडत होते, लागत होतं, त्यावेळेला पडत पाणी आलं. पाणी कधी आलं? उमरा ओलांडण्याच्या नंतर टाळ्या वाजून अभिवादन केलं आणि सांगितलं का आता माझा राजा हे बंधन ओलांडतोय आणि खरं घडवणं काय असतं हे जिजाऊ मातेने त्यावेळेला शिकवलं. नगरसेवक दीपक बलकवडे या कार्यक्रमाप्रसंगी भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ प्रेरणा विशाल बलकवडे, उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, नगरसेवक दीपक बलकवडे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर, वृक्षमित्र तानाजी भोर, बलकवडे वरिष्ठ पंकज शेलार, स्वप्नील इंगळे, सुदाम वालझाडे, अमोल इंदारखे, विठोबा पाटोडे, कमलाकर देशमुख, चंद्रशेखर ओहोळ, प्रमोद शेटे तसेच सर्वपक्षीय नगरसेविका उपस्थित होत्या. जयंती उत्सव समिती, सावरकर फेसबुक समूह, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, भगूर परिसर, विविध सामाजिक मंदिर समिती, विविध व्यापारी संघटना, इच्छापूर्ती शिवमंदिर समिती, लहवीत रोड भगूर, जय शिवक्रांती मित्रमंडळ, भगूर देवळाली पत्रकार संघ, वीर सावरकर जन्मभूमी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकल हिंदू या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मसाळ यांनी तर आभार प्राचार्य व नगरसेवक मृत्युंजय कापसे यांनी मानले. यावेळी भरपूर विजय सागर या कार्यक्रमाला उपस्थित होता. त्या ठिकाणी देवीवरांनी घेतला. अशा अनेक कथा आपल्या पुराणांमध्ये येतात की एकतेचं महत्व किती असतं. एक सांगू, तीळ जर का असे पडलेले असले तर त्यांना फक्त तीळच म्हणतात, पण ते तीळ जर का गुळासोबत मिसळले तर त्याला तिळगुळ म्हणतात. म्हणून आपल्या सर्वांनी एकता येऊन जर का आपल्या हिंदुत्वाची स्थापना केली तर नक्कीच हे पुनश्च एकदा हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्वाची जी प्रथा आहे ती प्रत्येकाने ठसवली पाहिजे आणि पुन्हा या जगाला सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आम्ही आहोत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराचे आम्ही आहोत. किती त्याग करावा, केसाच्या म्हणजे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत कातळे सोडून काढले, काकडी फुलावी तसे का त्यांच्या शरीराचे कातळे
दिवसभर म्हणत राहिले आणि येणाऱ्या पिढ्यांना पुढे सांगून दिले की हिंदू धर्मासाठी, हिंदू संस्कृतीसाठी, भारत देशासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि हिंदू धर्मासाठी, हिंदू राष्ट्रासाठी, आपल्या भाषेसाठी कसं मरावं हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. संतांचे आचार घ्यावे आणि भगवान श्रीकृष्णांचे विचार घ्यावे. नक्कीच तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी संस्कृती, एवढी फार मोठी विलक्षण संस्कृती आपली आहे. खरं तर प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक देवतांचे नाव वेगवेगळे आहे. कोणी भगवंताला गॉड म्हणतं, जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर, परत त्याच ठिकाणी येतं. खरं तर तो मुद्दा खोलामध्ये गेला तर फार मोठा आहे, पण तरी सुद्धा जे येऊन मिळतं ना तर ते फक्त आणि फक्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. आपल्या कोणाच्याही धर्माला आपल्याला नाव टिकायचं नाही, पण मी एक सांगतो, मुसलमानांचा जो धर्म आहे त्यांनी लोकांसाठी टिकून ठेवलेला आहे. शुक्रवारी काही काम करता त्यांचं असतं तरी सुद्धा ते आपले दुकान बंद करून त्यांच्या ज्या धर्मासाठी त्यांच्या मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही. किती 2 लाखाचा पेमेंट वाला माणूस असू द्या, नाही तर 100 रुपये कमवणारा व्यक्ती असू द्या, शुक्रवारी ते गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या टायमिंगला कोणी आलं मी तुला लाख रुपये देतो तरी सुद्धा ते घेणार नाही, कारण की त्यांचा नियम आहे. आणि आपला सप्ताह वर्षातून एकदा येतो, पण तरी सुद्धा आपल्याला जायला वेळ नाही राहत. आपल्या मुलांना आपण काय शिकवतो, त्यांच्या मुलांना जर सांगायला गेलं तर धर्मरक्षण जाणून घ्यायचं ठरलं तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे शाळेतील मुलं असतील किंवा आपण पण शाळेपासून शिकत आलेलो असाल तर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपण बघितलेली असते. अष्टपदी राजमुद्रा आपण बघतो. त्या अष्टपदी राजमुद्रा ही संस्कृत भाषेमध्ये आहे. आपल्या हिंदू धर्मात संस्कृत भाषेला महत्त्व दिलं जातं. संस्कृत मध्ये राजमुद्रा ही शिवाजी महाराजांची पहिल्यांदा झाली आणि त्यानंतर संभाजी महाराजांपासून पुढील सर्व राजमुद्रा या संस्कृत मध्ये आल्या. संस्कृत भाषेला दिलेलं शिवाजी महाराजांनी हे प्राधान्य होतं. त्याला स्थापन करण्याची शपथ घेतली आणि या हिंदवी स्वराज्याच्या कार्यात सुरुवातीला महाराज साहेब शहाजी महाराज यांची शिवाजी महाराजांना फार मोठी मदत लागली. यावेळेला आदिलशाही सैन्यातले बरेच इस्लामी सैनिक शिवाजी महाराजांसोबत होते. पण ज्या वेळेला 1658 साली शिवाजी महाराजांनी स्वतंत्र हिंदू राज्याची घोषणा केली त्यावेळेला हे सर्व त्यांना सोडून गेले आणि शिवाजी महाराजांचं हिंदू राज्य सुरू झालं. हे राज्य सुरू झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या राज्यावर सगळ्यात मोठं पहिलं आक्रमण झालं ते म्हणजे अफजल खानाचं. आणि अफजल खानाचं आक्रमण झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून तो शिवाजी महाराजांचं हयात असताना चरित्र लिहित होता. तो शिवभारतकार कवींद्र परमानंद असं म्हणतो की आदिलशहाने अफजल खानाला सांगितलं इस्लाम धर्माच्या प्रसारामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे आणि हिंदूंचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे या धर्म प्रसाराच्या कार्यात अडथळा येतोय आणि याचं हे काम असंच जर पुढे सुरू राहिलं तर हा हिंदू धर्म हिंदुस्थानावरती प्रभुत्व मिळवेल आणि या हिंदूंचं प्रभुत्व झाल्यावर इस्लामचा मोगरिया परचम बुलंद होणार नाही. त्याच्यामुळे अफजल खानाविरुद्ध शिवाजीवरती युक्ती करतो. आयोजित केलंय. याच्या निमित्त आपण काही मुद्द्यांवर एकदा विचार करायला हवा असं मला वाटतंय. आज आपण जगतोय, वावरतोय, पण कधी तुम्हाला असं वाटतं का हो काहीतरी त्रुटी आपल्या जीवनात दिसतात. पहिल्यासारखं वातावरण राहिलं नाही, पहिल्यासारखी शुद्ध हवा राहिली नाही आणि पहिल्यासारखं जे आपल्याला पहिले हवा भेटायची ती हवाही आता शुद्ध राहिलेली नाही. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतंय, प्लास्टिकचे प्रमाण वाढलंय आणि या सर्वांचा परिणाम होतोय तो आपल्या मानवी जीवनावर. आपली हिंदू सनातन संस्कृती सांगते आपण गंगेला गंगा माता म्हणतो. इतकंच नव्हे कोणत्याच देशाला माता म्हटलं जात नाही हो, पण आपल्या भारताला एवढा मान आहे की आपण आपल्या देशाला भारत माता म्हणून घोषित केले. आपण तिचे पुत्र आहोत. पृथ्वीला सुद्धा आपण माता म्हणतो, वृक्षांना सुद्धा देवत्व दिलेलं आहे. या निसर्गामध्ये आपण देव बघितला पाहिजे आणि जर नाही बघितला तर पर्यावरण ढासळतंय. म्हणून याच्यावर कुठेतरी विचार करायला हवा. वृक्षांना आपण देवत्व दिले पण
वृक्षांची आज आपण निष्ठुरपणे हत्या करतोय. कोणताच विचार न करता आता या पृथ्वीवरती आपण सर्वजण जगतोय. याआधी अनेक मानव या ठिकाणी जगले, पण त्यांनी कधी पृथ्वीवर अन्याय केला नाही हो. पण आपण आज कुठेतरी निष्ठुरपणे अन्याय करतोय तो पृथ्वीवर. माता भूमी पुत्रोहम पृथ्वीप्या असं म्हटलंय. ती आपली माता आहे आणि तिचा आपण सन्मान केला पाहिजे. आणि जर सन्मान केला नाही तर जन्म देणारी आई सुद्धा असा विचार करते, जर कुपुत्र जन्माला आला तर नसता मला आला तरी चाललं असतं, नाही तो नारी मांज भली क्या कोमे गाणूर. काही गरज नाही जन्माला देण्याची, जर का तो कुपुत्र होऊन जन्माला येत असेल, जर आला तर त्यानं या राष्ट्राचं या देशाचा अभिमान बाळगून सात्विक आचरण करावं असं एका आईला सुद्धा वाटतं. भारत माता आपलं दैवत आणि रोज एकत्र येणं की आपल्याला काही चांगलं व्हायचं असेल तर रोज समाजासाठी एकत्र यायला पाहिजे. एक तास विवेकानंदांचा बरेच वेळा उल्लेख झालाय. विवेकानंदांनी सांगितलं 4 हिंदू एका दिशेला तेव्हाच चालतात जेव्हा 5वा हिंदू त्यांच्या खांद्यावर काढवा असतो. आणि ते विवेकानंद म्हणाले की हिंदूने सामाजिक भाव जागृत करायचा असेल, सामाजिक दृष्टीने हिंदूंना जगायचं असेल तर हिंदूंना रोज समाजासाठी निस्वार्थ भावनेने एक तास एकत्र यायला पाहिजे. परंतु जे डॉक्टर स्टार न्यूजसाठी भारत चव्हाण, भगूर, नाशिक.